मोसम सर्दीचा आणि विषय दहीपुलाच्या गर्दीचा खोलच असतो. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. 3 दिवसाची मेकअपची ऑर्डर पूर्ण करून रेंटने घेतलेली ज्वेलरी परत करण्यासाठी आम्ही गेलो होतो कॉस्मेटिक शॉपला. या हप्त्यातील आठवडे बाजाराचा विडा आम्ही दोघांनी उचललेला होता. त्याच्यामुळे आम्ही दोघंही निघालो होतो नाशिकच्या बुधवारच्या बाजाराला. मोठमोठ्या सुपर मॉल्सला फेल करतो तो म्हणजे हा बुधवारचा बाजार, आणि हा बुधवारचा बाजार म्हणजे आपल्या नाशिकची एक ओळख. मग एकदाची बाजाराला सुरुवात करून कांदे लिलो, बटाटे लिलो, सुया घे पोत घे असे सर्व गाणे एकत्र करून आम्ही पोचलो एका फिश शॉपला, कारण की आज आम्हाला खायचे होते फ्रॉन्स म्हणजेच कोळंबी. मग आमच्या लाडोबाईने मस्तपैकी मोठी मोठी कोळंबी निवडून घेतली. अजून बाजार बाकी आहे, आता इकडे चला असा लाडोबाईचा आदेश आला आणि आम्ही पुढच्या दिशेला निघालो. पौर्णिमेचा चंद्र या चाळणीतून दिसेल का याचं निरीक्षण करून सकाळच्या नाश्त्याची सोय मला दिसली. त्याच्यानंतर 2-3 पदार्थ टेस्ट करून काही आवडीचे पदार्थ मी माझ्या पिशवीत भरून घेतले. तुमचा भाऊ फुडी असल्यामुळे जे जे मला दिसत होतं ते मी माझ्या पिशवीत भरत चाललो होतो. आणि हे होते आमचे मित्र यश चौधरी, गोड बोलूनी केला माझा घात या गाण्याचे लीड ॲक्टर. यांचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे हे प्रत्येक बुधवारच्या बाजारात तुम्हाला हमखास भेटतील. यांच्याकडून खरेदी नक्की करा बरं का. आणि हे कुठलं प्रमोशन नाही, ही आमची मैत्री होती. कांदे घेतल्यानंतर पिशवी इतकी जड झाली होती की माझे फोनवर बोलायचे सुद्धा वांदे झाले होते. झुमका मिला रे बुधवार के बाजार में हे गाणं म्हणायची माझ्यावर अशी वेळ आली कारण की लाडोबाईला आपली आवडती गोष्ट फायनली मिळाली. फायनली आता आम्ही निघालो होतो घराकडे. तर लवकरच भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.